हरिओम. चला एक नजर टाकूया फेब्रुवारी महिन्यातील काही महत्त्वपूर्ण दिवस आणि पुण्यदायी तिथींवर. 1 फेब्रुवारी माघी पौर्णिमा, माघ स्नान समाप्ती, रविपुष्य योग, सूर्योदयापासून रात्री 11:58 मंत्रसिद्धी आणि औषधी प्रयोगांसाठी विशेष फलप्रद. संत रोहिदासजी जयंती. 5 फेब्रुवारी संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री 9:39. 7 फेब्रुवारी माता यशोदा जयंती. 8 फेब्रुवारी रविवारी सप्तमी, सूर्योदयापासून 9 फेब्रुवारीला पहाटे 5:01 सूर्यग्रहण तुल्य, ध्यान, जप, मौन इत्यादींचा प्रभाव अक्षय. 11 फेब्रुवारी समर्थ रामदासजी नवमी. 12 फेब्रुवारी स्वामी दयानंद सरस्वती जयंती. 13 फेब्रुवारी विजया एकादशी. हे व्रत करणाऱ्याला इहलोकात विजय प्राप्ती होते व परलोकही अक्षय टिकून राहतो. विष्णुपदी संक्रांत. पुण्यकाळ सूर्योदयापासून दुपारी 12:41 ध्यान, जप व पुण्यकर्मांचं लाखपट फळ मिळतं असं पद्मपुराणात सांगितलं गेलंय. 14 फेब्रुवारी मातृपितृ पूजन दिवस, शनी प्रदोष व्रत. 15 फेब्रुवारी महाशिवरात्री व्रत, रात्री जागरण, शिवपूजन. निषिद्ध काळ मध्यरात्री 12:16 ते रात्री 1:06 महाशिवरात्रीचं व्रत, पूजन, जागरण व उपवास करणाऱ्या मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही असं स्कंद पुराणात म्हटलं गेलंय. 16 फेब्रुवारी सोमवती अमावस्या, सायंकाळी 5:34 17 फेब्रुवारीला सूर्योदयापर्यंत. सूर्यग्रहण तुल्य, ध्यान, जप, मौन इत्यादींचा प्रभाव अक्षय. या दिवशी तुळशीला 108 प्रदक्षिणा केल्याने दरिद्रता नष्ट होते. 17 फेब्रुवारी दर्श फाल्गुन अमावस्या, द्वापर युगादी तिथी, कंकणाकृती सूर्यग्रहण. भारतात नाही दिसणार, नियम पालनीय नाहीत. 18 फेब्रुवारी वसंत ऋतू प्रारंभ. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, श्री रामकृष्ण परमहंस जयंती. 23 फेब्रुवारी होलाष्टक प्रारंभ. 24 फेब्रुवारी संत दादू दयालजी जयंती. 27 फेब्रुवारी आमलकी एकादशी. हे व्रत करून आवळ्याच्या वृक्षाजवळ रात्री जागरण, वृक्षाला 108 किंवा 28 प्रदक्षिणा करणारा सर्व पापांपासून मुक्त होऊन जातो आणि त्याला 1000 गोदानाचं फळ प्राप्त होतं. 28 फेब्रुवारी श्री गोविंद द्वादशी, राष्ट्रीय विज्ञान दिवस. या तिथींपैकी साधना भजनासाठी विशेष पुण्यदायी तिथींविषयी सविस्तर माहिती तुम्हाला संत श्री आशारामजी आश्रम युट्यूब चॅनलवर व संत श्री आशारामजी बापू मराठी युट्यूब चॅनलवर योग्य वेळी उपलब्ध होईल. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर आत्ताच करून घ्या. हरिओम.